त्यावेळी एकनाथ शिंदे गद्दार होते हे आजही अजितदादांना मान्य आहे की काय? मित्रहो नमस्कार. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता गद्दार, दलबदलू असे अनेक विशेषणं लावली आणि एक विडंबन गीत सादर केलं. प्रचंड गाजलं हो, प्रचंड गाजलं हे गाणं. आणि या गाण्याचा व्हिडिओ देखील प्रचंड चर्चेचा आणि वादाचा देखील ठरला. अहो राज्यातच काय, देशभरातील लोकांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला, तेवढ्याच पटीनं शेअर देखील होत राहिला. खूप क्वचित व्हिडिओला एवढे प्रेक्षक मिळत असतील. महायुतीचे नेते बघा या कामरावर भडकले. एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनीही त्या स्टुडिओची तोडफोड केली जिथं हे सगळं रेकॉर्डिंग झालेलं होतं, ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराच्या या विडंबन गीताचं. कुणाल कामरा यांना बघा म्हणजे शिंदे समर्थकांनी अत्यंत गंभीर प्रकारच्या अशा धमक्या देखील दिल्या आहेत. हा सगळा वाद सुरू असताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला, शेअर केला सोशल मीडियावर. त्यामुळं अचानक अजित पवार यांच्या जुन्या विधानांची आणि या व्हिडिओची अधिक चर्चा होऊ लागली. एकदम अजितदादाचा हा व्हिडिओ आणि हे सुद्धा अजितदादांनी केलेली त्यावेळची ती गद्दार वगैरे विधानं फोकसमध्ये आली. अजित पवार यांचा हा व्हिडिओ बघा तसं पाहिलं तर तो जुना आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या 40 साथीदारांना ठाकरे सेना गद्दार म्हणून ओळखते, गद्दार म्हणून संबोधते. 50 खोके एकदम ओके. त्याचबरोबर गद्दार हा शब्द देखील अनेकांच्या ओठावर कायम राहिला आणि तो आणखी प्रदीर्घ काळ राहणार. बघा म्हणजे त्यावेळेला अजितदादा सुद्धा विरोधी पक्षात होते आणि याच वेळेला बोलताना अजितदादा यांनी सुद्धा 50 खोक्यांचा आणि गद्दारीचा उल्लेख जाहीर भाषणातून केला होता. आणि आता नेमका तोच व्हिडिओ संजय राऊत यांनी शेअर केला आणि अजित पवार यांची आणि त्यांच्या व्हिडिओची, त्यांच्या विधानांची, त्यांच्या भाषणाची मोठी चर्चा होऊ लागली. साहजिकच आता या जुन्या व्हिडिओवर अजितदादा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. कारण त्यावेळी एकनाथ शिंदे यांना उद्देशून ते गद्दार म्हणाले होते. हो, अजितदादा सुद्धा गद्दार म्हणाले होते. आणि आज मात्र अजित पवार त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. पहिले उपमुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, म्हणजे आता हे दोघेही आपल्या राज्यात उपमुख्यमंत्री पदावर आहेत. अजितदादा या जुन्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांना उद्देशून गद्दार म्हणतात. गद्दार. शेंबड्या पोराला सुद्धा 50 खोके एकदम ओके हे कळायला लागल्याचं चिमटा काढताना देखील अजितदादा या व्हिडिओमध्ये दिसतात. या व्हिडिओचा आधार कुणाल कामरा याने सुद्धा घेतल्याचा दावा करण्यात येतोय. आता याच व्हिडिओवर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. म्हणजे काय होतो, व्हिडिओ इतक्या पद्धतीनं व्हायरल झाला की अजितदादांना या विषयावर बोलावंच लागलं. अजित पवार हे बघा तसे सडेतोड आणि रोखठोक बोलण्यासाठी तर प्रसिद्ध आहेत. पक्षात कुठलेही असो त्यांचं बोलणं रोखठोक असतं. अजितदादांनी त्यांच्या जुन्या व्हिडिओवर आता स्पष्टीकरण देखील दिलं आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षात असतानाच माझं ते वक्तव्य बरोबर होतं, पण आता तसं म्हटलं तर चुकीचं ठरेल. मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो. विरोधी पक्ष नेत्याच्या काळात मी जे काही बोललो, आता त्यामागे मी माझी भूमिका त्यावेळच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो. त्याच्यानंतर आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्याच्यामुळे हे अशा जर मागच्या गोष्टी कोणी काय काय बोललं हे पाहिलं तर त्यावेळी ती व्यक्ती तशी वक्तव्य करीत असतात असं अजित पवार म्हणाले. त्यावेळी ते जे बोललो ते योग्य होतं अशी भूमिका अजितदादांनी घेतली. म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदे गद्दार होते हे आजही अजितदादांना मान्य आहे की काय? खरं तर हा खुलासा देताना अजित पवार यांची बरीच अडचण झालेली दिसून येते. त्यांची देहबोली देखील तेच सांगत होती. आता त्याचबरोबर
वेळ बदलली की विचारही कसे बदलले जातात याचं देखील हे एक उत्तम प्रकारचं प्रदर्शन म्हणावं लागेल. आता दादा म्हणतात त्यावेळी जे बोललो ते योग्य होतं, पण मग आज जे बोलला ते योग्य की अयोग्य दादा? त्यावेळी एकनाथ शिंदे गद्दार होते हे आजही अजितदादा मान्य करीत आहेत का? म्हणजे बघा, दादा त्यावेळी बोलले ते योग्य होतं, तर मग आता काय म्हणणार आहात नक्की? म्हणजे आता नक्की कोण आहेत एकनाथ शिंदे? गद्दार म्हणणार की खुद्दार म्हणणार? त्यावेळेचं सांगितलं, पण आजची भूमिका स्पष्ट शब्दामध्ये काय अजितदादांनी सांगितली नाही. एकंदरीत काय, अजितदादा पुन्हा बोलले आणि फसले असं तर म्हणावं लागेल. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.